हिंदसदवंदियाणं तिहुवर्णहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। जास्तिकामध्ये गाथा नंबर 86 आहे। त्याच्यात थोडंसं राहिलेलं अजून, आमची संपायची का लवकर। जह हवदि धम्मदौवं तहतं जाणेह दौवमधमखं ठिदिकिर्याजुत्ताणं कारणभूतं तु पुढवीव। जह धम्मदौवम हवदी, ज्याप्रमाणे धर्मद्रव्य आहे म्हणजे काय, जीवपुद्गलांना सहकारी आहे। तहतम अधम्म अख्खम दौवम जाणेह, त्याप्रमाणे अधर्म नावाचं द्रव्य हे शिष्य तू जाण। काय आहे ते, ठिदिकिर्याजुत्ताणं कारणभूतम, स्थितिक्रियाने युक्त असणाऱ्यांना कारणभूत आहे। अधर्मद्रव्य म्हणजे स्थिर राहणाऱ्यांसाठी ते कारण आहे। आणि उदाहरण दिलं पुढवीव, ज्याप्रमाणे पृथ्वी ही स्थिर राहण्यासाठी कारण आहे त्याप्रमाणे अधर्मद्रव्य सुद्धा स्थितीसाठी कारण आहे। तर इथं त्यांनी थोडंसं काय घेतलंय, वर्णिजींच्या प्रवचन मधलं वाचते। आपण सांगितलं ना की जसं ती छाया आहे ती मुसाफिर को ठहरने के लिए मदद करती, सहकारी कारण होती है, वो ठहराती नहीं है। तर त्याच्यामध्ये त्यांनी काय घेतलंय, थांबायची इच्छा असली तर थांबवतो, नाहीतर नाही, मग बळजबरीने थांबवत नाही। अधर्म द्रव्य के स्थिति हेतुत्व में एक दृष्टांत और प्रसिद्ध लिया जाता है। जैसे मुसाफिर के ठहराने में पेड़ की छाया सहकारी कारण है। इस दृष्टांत से भी यह दृष्टांत जोरदार है। मतलब पृथ्वी म्हणजे हे पृथ्वीचं उदाहरण चांगलं आहे असं त्यांना म्हणायचं आहे। यदि कोई मुसाफिर बात झूठ करने के लिए हट कर जाए कि हम इसी सड़क पर ठहरते हैं, धूपों मरे या कुछ भी हो, और कहे अब बताओ छाया ठहरने में कहाँ कारण हुई, हे वाचलं होतं त्या दिवशी आपण। म्हणजे छाया कुठं मग सहकारी झाली तिथं, तो म्हणेल की मी तर रस्त्यावरच उभारतो, मला काय छाया नको, म्हणजे तिथं काय ती छाया थांबायसाठी उपयोगी नाही झाली। नाही, तो म्हणाला मी उन्हात उभारतो, मग ऊन पण म्हणा सहकारी थांबायला, मग कोण आहे सहकारी, म्हणजे कोणी उन्हात पण थांबलायच की आणि सावलीत पण थांबलाय। नाही, ते झालं की उदाहरण। तुम्ही सावलीचं उदाहरण देताना उन्हाचं पण उदाहरण द्या असं त्यांना म्हणायचंय। म्हणजे मी ऊन पण मला थांबायला सहकारी आहेच की, असं कुठं सावली आहे। पण काय म्हणायचं, एक सामान्य सगळ्यांचं दृष्टीने दिसून येतं ना, काय म्हणायचं, व्यापक असलेला असं ते दृष्टांत घेतला जातो। सगळेच जण उन्हात उभारणार नाहीत, म्हणून ऊन हे थांबायसाठी म्हणून मदत करणारं नाहीये। सावलीची इच्छा करून कोणी थांबतो जाऊन, म्हणून सावलीचं उदाहरण घेतलं। पण ठीक आहे, ऊन आणि सावली दोन्ही सोडा, तिथं कोण आहे कारण महत्वाचं, पृथ्वी आहे। म्हणून सांगतायत की न उन्हाचं उदाहरण घ्या न सावलीचं घ्या, तिथं कोण सहकारी आहे, तर ती पृथ्वी थांबायसाठी सहकारी आहे। तो इसके मुकाबले पृथ्वी का दृष्टांत ठीक है। तख्त आदि पर ठहरे कोई तो वह भी पृथ्वी कल्प है, किंतु छाया वाला दृष्टांत भी कमजोर नहीं है। म्हणजे छाया हे सामान्य रीतीने सगळ्यांच्या अपेक्षेने पाहिलं जातं किंवा तिथं दिसून येतं की तिथं लोक थांबतात जाऊन। दृष्टांत सावली बघितली की थांबायचे भाव होतात, ऊन बघितला थांबायचे भाव होत नाहीत। कोणीतरी असेल काय म्हणायचं सिरफिरा, तो जाऊन उन्हात थांबतोय, किंवा आता मुनी आहेत ते समजा काय तपस्येला म्हणून जाऊन थांबतील उन्हामध्ये। पण असं सर्व व्यापक दृष्टांत म्हणत असताना छाया हे थांबायला सहकारी आहे, पण तसं ऊन हे थांबण्यासाठी सहकारी नाही आहे।
मजबुरी म्हणून कोणी थांबेल ती गोष्ट वेगळी, पण थांबवणारी किंवा थांबायला मदत करणारी छाया म्हणलं जातं. दृष्टांत जितने अंश को सिद्ध करने के लिए दिया जाता है उतने के लिए ही समझना होता है. देखिए कहीं वह छाया बुलाकर तो उस मुसाफिर को नहीं ठहराती है. ती छाया त्या वाटसरूला काय बोलवून थांबवत नाही. जाऊन झाडाखाली थांबतो का नाही, तर तिथं थांबत असताना ती काय सावली जबरदस्ती नाही बोलवत किंवा थांबवत. तो वह छाया उस मुसाफिर के ठहराने में सहकारी कारण है. कहीं वह छाया उस मुसाफिर को पकड़कर अपनी ओर खींचती नहीं है. म्हणजे असं झालं तर काय होईल, ते नाही का कुठले तरी असे ठिकाण आहेत जिथं की ते ओढलं जातं म्हणतो, जसं ते म्हणतो ना काय हां मरण आल्यावर जात आहे. बरं ते एक नाही का काय म्हणते तो रेक्टँगल ट्रायंगल, कसलं ट्रायंगल, बरमुडा ट्रायंगल म्हणतात, जिथं की ते वरून जाणारे प्लेन वगैरे असतील ना, समुद्रात आहे ते ट्रायंगल, तर वरून जाणारे प्लेन वगैरे असतील तर ते सुद्धा तिथं खेचले जातात. असं एक तिथं आहे काहीतरी पॉवर. मग असं काय ती छाया तुम्हाला ओढून घेत नाही आहे उभारण्यासाठी त्या ठिकाणी, म्हणून सांगतायत की छाया ही सहकारी कारण आहे. बस वह तो वहीं की वहीं पर है. यह मुसाफिर स्वयं अपनी इच्छा से वेदना शांति का प्रयोजन लेकर छाया के नीचे पहुंच जाता है. म्हणजे ज्याला वेदना शांत करायची आहे तो मनुष्य त्या प्रयोजनाने त्या झाडाखाली जातो, एवढं सांगायचं आहे. ते नुसतं पडदा हे करावं, उजेड येते कधी तू माझ्याकडं सर नाही उघडा म्हणते. हां म्हणजे तो इकडनं उजेड आहे ना, इकडनं येत नाही, तिकडचं ना इकडचं. तो तर काय सांगितलं इथं, ज्याला इच्छा आहे की आपल्याला त्या उन्हाची वेदना शांत करायची आहे तोच जाऊन त्या छायेखाली जाऊन उभारतो. अन्य कोणी जबरदस्ती तिथं नेत नाही किंवा दुसरं काय कारण नाही आहे. छाया का उपादान और निमित्त कौन है असं विचारते. जी छाया आहे त्याचं उपादान कोण. आता ते स्वतः द्रव्य एक छाया म्हणून कुठलं द्रव्य आहे, उद्गल द्रव्य आहे. सावली हे कुठलं द्रव्य आहे हो, उद्गलाची पर्याय आहे ना. तुम्ही काय सांगता, शब्दबंध सूक्ष्म स्थौल्य संस्थान दे तमस छाया तपोद्योतवंतश्च, म्हणजे तिथं छाया पण एक पुद्गलाचीच पर्याय आहे. तर काय सांगतायत, छायेमध्ये उपादान कोण आहे, निमित्त कोण आहे. छाया का पडली तिथं, झाडाची छाया, उपादान कोण, निमित्त कोण. त्यासाठी सांगतायत. देखिए पेड़ की छाया कहना, झाडाची छाया म्हणता ना तुम्ही, मग कोणाची छाया आहे ती. ॲक्च्युली छायेची छाया म्हणणं सुद्धा काय म्हणलं, जमिनीवर जसे ते पडलंय ना इमेज, तर ॲक्च्युली त्या जमिनीची तशी परिणती झाली आहे ज्याच्यावरती छाया पडली म्हणता तुम्ही. सांगतायत ऐका. पेड़ के नीचे जो छाया पड़ती है बताओ वह छाया पेड़ की है कि पृथ्वी की है. सावली पडती ना जमिनीवर, मग ती सावली कोणाची, झाडाची का जमिनीची. जमिनीवर पडती म्हणल्यावर जमिनीवर पडती म्हणून जमिनीची. फुलं पडल्यावर कोणाची, जमिनीची नसते. म्हणजे छाया असं काही तुम्ही घेऊन दाखवू शकत नाही हातामध्ये, त्यामुळं ते त्या जमिनीचं तसं परिणमन झालंय म्हणून जमिनीचीच आहे असं म्हटलं जातं. काय वाचले मी अजून एकदा ऐका. पेड़ के नीचे जो छाया पड़ती है वह पेड़ की है कि पृथ्वी की है. झाडाची म्हणला तर झाडाची वस्तू झाडा करत असायला पाहिजे, ती खाली पडली ना. मग पेड़ की चीज, पेड़ का गुण, पेड़ की परिणति, पेड़ का प्रभाव, पेड़ का सर्वस्व पेड़ में रहेगा, उससे बाहर अन्यत्र नहीं जाएगा.
किसी भी द्रव्य का परिणमन, किसी भी द्रव्य का प्रभाव उस द्रव्य से बाहर कहीं नहीं जाता. द्रव्याची परिणती झाली म्हणता, पर्याय झाली म्हणता, ती बाहेर आहे का आत आहे हो द्रव्याच्या? द्रव्याचा पर्याय द्रव्यामध्येच असणार. बाहेर पडला असं म्हणणार नाही. पेड़ की छाया तो वह नहीं रही, म्हणजे काय म्हणायचं, वृक्षामध्ये वृक्षाची छाया आहे का? त्याच्या आत नाही आहे. जी पडली छाया म्हणता तुम्ही, ती बाहेर झालेलं परिणमन दिसतंय तुम्हाला. म्हणून सांगतायत की पेड़ की छाया तो वह नहीं रही. पेड़ की जो कुछ चीज है वह पेड़ में ही समाई हुई है. झाडाची काय जी वस्तू असेल, पर्याय असेल, ती त्या झाडामध्येच असते. उचला ते पहिला. पेड़ रूप है तो वह रूप उस वृक्ष से बाहर तो नहीं है ना. काय कळलं? जर ती छाया पेड़ रूप असेल तर वृक्षामध्येच असायला पाहिजे, बाहेर नाही यायला पाहिजे. म्हणून सांगतायत की त्याची चीज नाही आहे ती. असं बघितलं का कधी आपण? झाडाची छाया म्हणतो पण ती झाडामध्ये नाही आहे. वृक्ष में गंध है तो वह गंध भी वृक्ष से बाहर नहीं है. इसमें तो आप शंका कर सकते हैं कि वृक्ष की गंध तो मीलों तक फैल जाती है, वृक्ष की गंध तो बाहर चली गई. म्हणजे म्हणायचं त्यांना, मग बाहेर आलं तर मग त्याची चीज नाही आहे का ती? कोणाचा गंध आहे हो? मग झाडाचा गंध आहे तर झाडात आहे का बाहेर आहे? वाऱ्यामुळं. आपली चीज वाऱ्यामुळे बाहेर जाते का? आपली पर्याय काय म्हणायचं, तिथले परमाणू गंधरूप झाले, ते वृक्षाचा गंध आहे असं नाही म्हणता येणार. त्या वृक्षाच्या निमित्तात ते गंधरूप परिणमले, एवढंच तिथं असणार आहे. सांगते काय का, वृक्ष की गंध तो बाहर चली गई दिखाई देता है. अरे वृक्ष की गंध बाहर नहीं गई, वृक्ष की गंध वृक्ष में है, पर ऐसा निमित्त नैमित्तिक संबंध है कि वृक्ष के पास लगे हुए परमाणु स्कंध वृक्ष के सुगंधित अंश के सन्निधान का निमित्त पाकर जो कुछ सूक्ष्म स्कंद उसके पास है वे भी गंध रूप से परिणम जाते हैं. काय कळलं सांगा? हा, कुणाचा गंध आहे मग तो? तुम्हाला जो गंध आला नाकाला तो झाडामध्येच आहे. परमाणू झाडाच्या सानिध्यात सुगंधित होते. त्याचा वास येतो. काय म्हणले सुजाता काकी? सांगा काय कळलं? विद्या काकी, जो हवेमध्ये आपल्याला वास येतोय तर तो ते झाडाचं गंध आलेला नाही, तर त्याच्या निमित्तात त्या परमाणूंना तसा गंध प्राप्त झालाय. ज्याला गंध असतो ते परमाणू असते का स्कंद असते? दोन्ही असणार, परमाणू आणि स्कंद. कारण गंध परमाणूची पण पर्याय आहे, काय हरकत नाही आहे. म्हणजे म्हणून म्हणलं की निमित्त आहे तिथं वृक्ष, आणि मग त्याच्या निकट असणारे सगळे परमाणू, जे काय निकट असणारे सगळे पुद्गल त्या रूपाने परिणमित झाले असतील. कसं काय होते तो परिणमित? म्हणजे आता इथं मला गंध येत नाही आहे आणि मी वृक्षाच्या जवळ गेले, त्याच्यातून जरासं दूर चालले तर मला ती गंध येते का? तसे परिणमन का झालं? असू देत तरी आहे की स्पर्श रस गंध नाही का? नाही, मला म्हणायचंय, तुम्ही समजा त्या चंदनाच्या वृक्षाच्या जवळ गेला तर तिथं गेल्यावर त्या चंदनाचं वृक्षाचं वास जसा आहे तसा तुम्हाला थोड्याशा अंतरापर्यंत तो वास येतो, नंतर येत नाही तो वास. असं का? गंधरूप झाले म्हणजे काय झालं तिथं? मला तेच विचारायचंय की म्हणतो ना आपण की बंधेधिकौ पारिणामिकौ च, म्हणजे काय हो? माझ्यासमोर बसा की सुजाता काकी. कोण आहे? विद्या काकी, पटवा काकी. काय झालं तिथं?
बंधेधिकौ पारिणामिकौच म्हणजे जे अधिक अधिक गुणवाले परमाणू असतात ना त्या रूप करतात ते अन्य परमाणूंना, त्यामुळे त्या स्कंदाचा पारिणामिक भाव म्हणला गेला, म्हणजे तसा स्वभाव म्हणला गेला. मग आता माझ्याजवळ असणारे इतर जे परमाणू स्कंद आहेत ते काय तशा गंधरूप नाही आहेत, पण मी त्या वृक्षाच्या जवळ गेले तर मला तसा गंध येतो. मग समजून घ्या तिथं असणाऱ्या परमाणूंचं तसं परिणमन दिसून येते, कारण अन्य तसे परमाणू तुमच्या बरोबर तिथल्या परमाणूंबरोबर बद्ध झालेत, ज्यांच्यामध्ये गंधगुण वेगळ्या प्रकारचा होता आणि तिथं असणाऱ्या त्या झाडाच्या निमित्तात असणारा गंधगुण त्या रूपाने हे परमाणू परिणमित झाले. म्हणजे स्कंद होतो ना, कसा स्कंद होतो, दोन ने अधिक असणाऱ्यांशी बद्ध होतो. स्निग्ध वृक्षाने बंध होतो आणि मग त्याच्यामध्ये पण 2 ने अधिक असणाऱ्यांशी बंध होतो. मग जे काय अधिक वाले आहेत ना ते गंध त्या रूपवाले आहेत परमाणू. काय समजतंय? माझ्याजवळ हा परमाणू आहे आणि हा परमाणू आहे समजा 2, तर या परमाणूमध्ये गंधगुण नाही आहे, म्हणजे काय गुण नाही म्हणजे तसा गंध नाही आहे, आणि दुसऱ्या परमाणूमध्ये तसा गंध आहे. तर जेव्हा ते जवळ येत आहे त्यावेळेस याचे जर 2 अधिक असतील परमाणू गंधवाल्याचे तर ते दुसऱ्या परमाणूला आपल्या रूप परिणमवतं. म्हणून सांगितलं की तसा गंध पुढं पुढं सरकत जातो. म्हणून अन्य सगळ्या परमाणूंमध्ये त्या स्कंदांमध्ये त्या वातावरणामध्ये तुम्हाला तसा गंध येतो. कळलंय काय सांगायचंय? म्हणजे तसा वास तुम्हाला, म्हणून मिलो तक दिखाई देता है या काय सूंघने को मिलता है. मग तो वृक्षाचा गंध आहे तो वृक्षामध्येच आहे, पण जे काय बाहेरचे पुद्गल त्या गंधरूप झाले ते फक्त निमित्त नैमित्तिक संबंधाने परिणमले असं सांगितलं जाणार. वृक्ष के पास लगे हुए परमाणु स्कंध वृक्ष के सुगंधित अंश के सन्निधान का निमित्त पाकर जो कुछ सूक्ष्म गंध उसके पास है वे भी गंध रूप से परिणम जाते हैं. ज्यांच्याकडे तशा प्रकारचा गंध नाही ते सुद्धा त्या रूपाने परिणमले जातात जेव्हा ते त्या सन्निधानात जातात. यों पास के स्कंद गंध रूप से परिणमते चले जाते हैं. जहाँ तक यह परिणमन विधान बन सकता है वहाँ तक यह गंध फैल जाती है. कुठपर्यंत वास असतो? स्कंद तर आहेत, पुढं पुढं वास कमी का झाला? स्कंद कमी झाला, जीर्ण झाला, तो लीन झाला सगळीकडे नाही का? जेव्हा गुलाबाच्या जवळ गेला तर वास जास्त असतो आणि बाजूबाजूला गेला लांब गेला तर वास कमी होत गेला. का गेला? कमी का झाला वास? स्कंधातील ती तशी पर्याय तशा अविभाग प्रतिच्छेद कमी झाले. म्हणजे त्या रूपाचे होते ना अविभाग प्रतिच्छेद जे पण, तर ते वेगळ्या रूपाने परिणमन करायला लागले आता, त्यामुळं तशा प्रकारचा गंध आता तिथं राहिला नाही. म्हणून तुम्हाला निकट असताना अधिक वास येतो आणि दूर दूर गेल्यावर तो वास कमी होत जातो. वृक्ष के पास लगे हुए परमाणु स्कंध वृक्ष के सुगंधित अंश के सन्निधान का निमित्त पाकर जो कुछ सूक्ष्म स्कंद उसके पास है वे भी गंध रूप से परिणम जाते हैं और यों पास के स्कंद गंध रूप से परिणमते चले जाते हैं. परमाणु पण परिणमतात आणि स्कंद पण परिणमतो. जहाँ तक यह परिणमन विधान बन सकता है वहाँ तक यह गंध फैल जाती है. जिथपर्यंत पसरू शकतं ते तिथपर्यंत पसरत जातं. थोडंसं समजतंय का मी काय सांगायला लागले ते? आता विषयांतर आहे पण समजून घ्या. अधिक कॉन्सन्ट्रेशन म्हणता ना तुम्ही, गंधाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे त्या गुलाबाच्या जवळ आणि मग तशा रूपाने ते जवळचे परमाणू स्कंद तसे वासवाले होतात आणि पुढं पुढं गेल्यावर कमी कमी होत जातात. म्हणजे काय झालं? ते अविभाग प्रतिच्छेद कमी झालेत त्या गंधरूपाचे आणि मग पुढं गेल्यावर तिथं असणारे ते समजा 100 एवढे अविभाग प्रतिच्छेद होते तर अधिक गंध होता. त्याच्या पुढं पुढं गेल्यावर तो गंध कमी कमी झाला. म्हणजे काय झालं?
अविभाग प्रतिच्छेद कमी झाले आणि आता पुढे गेल्यावर दुसऱ्या प्रकारचा गंध त्याच्यामध्ये समजा परमाणू मिसळले, त्यांचा अविभाग प्रतिच्छेद जास्त असतील तर त्या रूप होतात. समजतंय का काय सांगितले जरासं विषयांतर? म्हणजे त्या ठिकाणी ते अविभाग प्रतिच्छेद जास्त असतात म्हणून तो आपल्याला गंधवास जास्त येतो आणि जसं पुढे पुढे जायला लागतो ते अविभाग प्रतिच्छेद कमी होतात, त्या रूपाने कमी होतात असं म्हणायचं. म्हणजे तो जो त्या रूपाचा वास आहे ना तसा नाही राहत. अविभाग प्रतिच्छेद असतील की पण वेगळ्या वेगळ्या प्रकाराने त्याचं परिणमन दिसतंय, त्यामुळं ते वेगळा वास तसा गंध काय घेत जातो आपण, वास तसा येत जातो पुढं पुढं असं सांगायचं. जर वेगळा आणि जर दुसरा असेल तर मग तो तसा येणार. बरोबर. हा बरोबर. म्हणून 2 फुलं एका वेळेस वास घेतला तर कसा वास येतो? म्हणजे कळत नाही मग वास कशाचा येतो. मागे एकदा घेतलं होतं उदाहरण, भाजी कशी झाली हे लोक वासावरून कळतात. कसं काय? मीठ सुद्धा वासावरून. कसं मिठाला वास असतो का? वाफेतून त्यातनं कळतं. होय. मग काय मला म्हणायचं त्या घ्राणेंद्रियाचं कार्य आहे का स्वाद घेणे? कसं मग जिभेचा स्वाद तुम्हाला घ्राणेंद्रियाने कसं कळालं हो? दिल्लीमध्ये एक चहावाला आहे मी आणि त्याला चहामध्ये साखर घातली की नाही सुगंध इव्हन तो सांगू शकतो वासावरून. होय. मग मला तेच विचारायचे की तुमचे रसनेंद्रियाचं कार्य घ्राणेंद्रिय करायला लागल्यावर एकच इंद्रिय ठेवा, 2 कशाला पाहिजेत? भाजी तिखट झाली का किंवा त्याला काय मसाला नीट झालाय का हे सगळं लोक काय करतात वासावरनं समजून घेतात. हा म्हणजे मग तिथं समजून घ्यायचंय काय की त्या प्रकारचे अविभाग प्रतिच्छेद त्याच्यामध्ये आहेत त्या परमाणू स्कंदांमध्ये, त्यामुळं तशा प्रकाराने तुम्हाला ते ग्रहण होतं आणि पुढं पुढं गेल्यावर तो वास कमी होत जातो. आणि ॲक्च्युली आहे तर त्या वासाला ग्रहण करण्याची तुमची शक्ती आहे म्हणून तुम्हाला समजतोय. नाहीतर ज्याला समजत नाहीये त्याला सर्दी झाली त्याला कसला वास येतो? कसलाच नाही. हा मग तिथं परमाणू नव्हते का, स्कंद नव्हते का, गुलाब नव्हता का, सगळं आहे की पण तो शेवटी आपला क्षयक्षम आहे. हा त्याच्यामुळं तिथं आपल्याला ग्रहण झालं तो. पण त्या परमाणूंचं तसं परिणमन झालंय हे सांगायचं होतं तिथं. जहाँ तक परिणमन विधान बन सकता है समजून घ्या. दूर दूर जात असताना त्याचा गंध कमी कमी होत चाललाय म्हणून जिथपर्यंत होऊ शकते परिणमन तिथपर्यंत समजून घ्या. म्हणजे थोडक्यात 100 अविभाग प्रतिच्छेद जर त्या गुलाबाच्या जवळ असतील तर ते पुढं पुढं जाताना कदाचित 50 होतील, कदाचित 30 होतील, 20 होतील, 10 होतील. म्हणजे पुढं पुढं गेल्यावर ते अविभाग प्रतिच्छेद कमी कमी होत जाणार, त्यामुळं वास पण कमी येणार. मग सांगायचं काय होतं याच्यातून? सगळ्यातून सांगा. फुलाचा वास नव्हता सांगायचा मला. कुठे गेला राणीताई, दीपाली भाभी, समोर या की. ज्ञानाचा काय सांगायचं होतं? झाडाची छाया म्हणजे ती झाडाची तर तिथल्या परिस्थितीची आहे. हा मग तुम्हाला जो गंध आलाय तो झाडाचा आहे का नाही? आजूबाजूच्या परमाणू त्या रूपाने परिवर्तित झाले त्या गंधाच्या रूपाने. मग तुम्ही झाडाचा गंध घेऊ शकता की नाही घेऊ शकत? नाही. झाड रूप व्हावं लागेल तुम्हाला कारण झाडाची गोष्ट झाडामध्येच असते, ती तुमच्यामध्ये येणार नाही. जहाँ तक यह परिणमन विधान बन सकता है वहाँ तक गंध फैल जाती है पर उस वृक्ष से बाहर वह गंध नहीं है. जैसा भी हरा पीला काला रूप है वह वृक्ष से बाहर है क्या? झाडाचा रंग कसा आहे हो? हिरवा आहे. बाहेर कुठं रंग आहे का? मग का नाही झालं? गंधाचं परिणमन झालं, रूपाचं का नाही झालं? मग ह्याचे परमाणू कसं बाहेर जातात? रूप का वर तसं बदललं नाही असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे समजून घ्या, रूप असू दे गंध असू दे सगळं वृक्षामध्येच आहे. वृक्षाचं बाहेर काही येत नाहीये, फक्त त्याच्या निकटचे परमाणू तशा रूपाने परिणमित झाले तर तुम्हाला तसं दिसतं, अन्यथा नाही. काय म्हणले? जे हिरव्या रूपाने परिणमित होत नाहीत.
जैसा भी हरा पीला काला रूप है वह वृक्ष से बाहर है क्या? नहीं है। और वृक्ष में कठोरता, वृक्ष की चिकनाई उस वृक्ष में ही समाई हुई है। वृक्ष की चीज वृक्ष में ही है, वृक्ष से बाहर नहीं है। गंधच पसरला, बाकी सगळे गुण नाही पसरले. का नाही पसरले? चिंतन करायला पाहिजे, हो ना. योग्यताच नाही म्हणायची गुण परमानंट. द्रव्याला सोडून बाहेर जात नाही. मग गंध कसा गेला? गंध हे निमित्त रूपाने असताना परिणमला ना अन्य परमाणू. मग तसं रूपाने का नाही झालं? ते हिरवे का नाही झाले बाजूचे परमाणू? म्हणजे जिथं झाड असेल ना तिथं बाजूचं सगळीकडे हिरवं हिरवं दिसायला पाहिजे तुम्हाला. मग पुढं पुढं हिरवा हिरवा रंग कमी होत जायला पाहिजे. असं का नाही झालं? चिंतन करा. स्त्रीला वृक्षाचे नाही का गुण? का बरं? तेच ते मला म्हणायचं. आहे की परमाणूंमध्ये पण स्निग्ध वृक्ष गुण आहे, स्पर्श रसगंध वर्ण सगळे आहे. मग तर म्हणजे. व्हायला पाहिजे ना. मग त्या परमाणाची तशीच योग्यता आहे. तेच ना. का असं विचारायला एक. स्वभावाला काय का नाही. बस व्यवस्था कशी आहे? ठीक है, चला. वृक्ष में कठोरता, चिकनाई वृक्ष में ही समाई हुई है, बाहर नहीं है. और छाया तो वृक्ष से बहुत दूर है. म्हणजे छाया तर त्या वृक्षाची म्हणताय तुम्ही, ती ढोबळ म्हणा, स्थूल म्हणा, काय त्याचा संबंधच नाही आहे हे सांगायचंय. वृक्षाची छाया वृक्षामध्येच आहे, वृक्षाच्या बाहेर नाही. कभी कभी तो उस वृक्ष के नीचे भी वह छाया नहीं रहती. पता है? बघा एकदा असं वेगळ्या टाईपनी फोकस मारून बघायचं. हात 12 वाजता म्हणजे ते सावली पडत नाही. नाही तसं नव्हे. वृक्षापासून खूप दूर पडती छाया कधी कधी. लांब जात. मग ती वृक्षाचीच असली तर वृक्षापाशीच असायला पाहिजे. जसं आपण हात धरला समजा त्या ह्याच्या समोर, लाईटच्या समोर, तर हाताच्या जवळ सावली नसती, खूप दूरपर्यंत जाती सावली. हे सांगतायत. छाया वृक्ष से बहुत दूर है, कभी कभी तो उस वृक्ष के नीचे भी वह छाया नहीं रहती. वृक्ष से 25 हात दूर कहीं वह छाया पडती है. कसं काय पडली हो जाऊन? मग झाडाची फुलं जातात दूरपर्यंत, पण छाया कशी काय गेली? म्हणून सांगतायत ते त्या रूपाचं परिणमन त्या पृथ्वीचं आहे, त्या झाडाचं नाहीये. तो वह छाया उस वृक्ष की नहीं है, किंतु सूर्य के प्रकाश का जो अवरोधन होता है उस स्थिति में वह पृथ्वी ही खड़े हुए वृक्ष का निमित्त पाकर छाया रूप परिणम जाती है. म्हणजे वृक्ष उभारलाय तिथं आणि त्याच्या समोर जवळ असणारी ती पृथ्वी त्या रूपाने परिणमली. त्याला त्या वृक्षाने पण परिणमवलं असं नाही. म्हणून सांगतायत काय? कशासाठी? कुठं गेलो? छायेमध्ये, वृक्षामध्ये, स्पर्श रसगंध वर्णामध्ये. आपल्याला जायचं होतं अधर्मद्रव्याकडं. म्हणजे छाया तुम्हाला थांबवणारी नसते हे सांगायचंय. तिथं पण पृथ्वीच आहे जी थांबवायला मदत करते, थांबवणारी पण नाही आहे. म्हणून छाया सुद्धा पृथ्वीचंच परिणमन आहे हे सांगितलं त्यांनी. म्हणजे ह्याच्यावरनच खुलासा होतोय अजून वाचलं तरी. मी वाचलं त्यावेळेस नाही झालं बरं का, ते तुमच्यामुळं झालं. यह मुसाफिर जब, म्हणजे म्हणून छायेचं उपादान काय आणि निमित्त काय असं विचारलंय त्यांनी. उपादान काय हो? जी जमिनीवर पडलेली छाया आहे तिचं उपादान काय आणि निमित्त काय? झाड निमित्त आहे आणि उपादान त्या पृथ्वीच्या तिथले परमाणू. म्हणजे उपादान तर स्वयं ती पृथ्वी आहे आणि निमित्त रूपाने बहिरंगामध्ये जे काही तिथं ऑब्जेक्ट असेल ते. यह मुसाफिर जब उस वृक्ष की छाया में पहुंचता है तो जैसे छाया उदासीन बहिरंग सहकारी कारण है, इस जीव को जबरदस्ती अपनी ओर खींचती नहीं है, इसी प्रकार. वर्णी प्रवचन. हो 85 आपल्या या गाथेचंच प्रवचन आहे, 88 गाथेचं. जबरदस्ती अपनी ओर खींचती नहीं है, इसी प्रकार यह अधर्म द्रव्य भी चलते हुए जीव पुद्गल के स्थिति में सहकारी कारण है. इस गाथा में पृथ्वी का दृष्टांत दिया गया है. जैसे पृथ्वी स्वयं पहले ही ठहरी हुई है और किसी चलते हुए जीव पुद्गल को यह जबरदस्ती ठहराती भी नहीं है,
किंतु स्वयं ही ठहरे हुए घोड़ा मनुष्य आदि जीवों को ठहराने में उदासीन और अविनाभूत सहकारी कारण मात्र होकर अनुग्रह करती है. काय कळलं? सहकारी कारण काय? ती पृथ्वी फक्त कोण जरी येऊन थांबेल तर त्यांना थांबायला मदत करते एवढंच, थांबवते असं नाही. ऐसे ही धर्मद्रव्य स्वयं चलता हुआ ठहरता नहीं है. चलते हुए जीव पुद्गल को, आता इथं अधर्म पाहिजे बरं का, जर असं मिसप्रिंट झालं आहे अनेक ठिकाणी. चलते हुए जीव पुद्गल को जबरदस्ती ठहराता नहीं है, किंतु जो ठहरे रहे हैं अपनी शक्ति से उनके इस ठहराने में अधर्मद्रव्य बहिरंग सहकारी कारण मात्र होता है. आता ते कसं विचार जे थांबलेलं आहे त्याला म्हणतात निमित्त आता ते वापरतोय तेच ना. मग अपनी शक्ति से जो ठहरे हैं उनके ठहरने में अधर्मद्रव्य सहकारी कारण है. काय चुकलं? चलते हुए जीव पुद्गल म्हटलं ना. हो ना. चलते हुए जीव पुद्गल को जबरदस्ती ठहराता नहीं है, किंतु ठहर रहे हैं अपनी शक्ति से उनके ठहराने में अधर्मद्रव्य बहिरंग सहकारी कारण है. बराबर आहे ना. मग आता त्यांनी पुढे आपत्ती दिली आहे. काय सांगतायत? यदि यह धर्मद्रव्य और अधर्मद्रव्य चलने और ठहराने का जबरदस्ती काम करता होता तो क्या होता? अगर धर्मद्रव्य जबरदस्ती चलाता और अधर्मद्रव्य जबरदस्ती आपको रोकता तो क्या प्रसंग आता? बताओ. कुठे पण निर्माण हाँ मनुष्य तर पर्वताच्या हाँ कुठं पण किंवा पहिल्यावर आपल्याला जायचं म्हटलं तर ते नेऊ शकत असतात. कसं नेऊ शकणार? अधर्मद्रव्य बसलाय की जबरदस्ती थांबवायला तुम्हाला? तर मग एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्यामध्ये इंटरफेरन्स झाला. मग काय झालं असतं तेच विचारतोय. एक तर स्थिर झालं असतं नाही तर एक तर नुसतं गमन चालू झालं. दोन्ही पण झालं नसतं हे सांगायचंय. दोघं तेवढेच बलवान आहेत ना, धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य. त्यामुळं चालायला लागला की अधर्मद्रव्य पकडणार आणि ते अधर्मद्रव्य पकडला की धर्मद्रव्य चालवणार. त्यामुळे तुमची क्रियाच काही झाली नसती तिथं हे सांगतायत. हाँ असं. अगर जबरदस्ती ठहराता तो आज धर्म और अधर्म की बड़ी विकट लड़ाई होती. कोई जबरदस्ती ढकेलता, कोई जबरदस्ती ठहराता. यह उदासीन सहकारी कारण है, पर उपादान कारण तो यह चलने वाला और ठहरने वाला जीव पुद्गल ही स्वयं है. काय समजलं? जबरदस्ती काय करणारा नाहीये. त्यामुळे जर जबरदस्ती केली असती तर दोघांचा नाश झाला असता, धर्मद्रव्य अधर्मद्रव्याचा, आणि त्याच्या निमित्तात तुमचा पण नाश झाला असता. कारण ते भांडत बसणार आणि त्यात तुमचं सँडविच मध्ये कारण तुम्हाला मदत करणार आहेत ते दोघं जण, आणि मग ते एक जण ढकलणार एक जण पकडणार म्हणल्यावर तुम्ही कुठे गेला असता हो? म्हणून सगळी वस्तू व्यवस्था किती काय म्हणायचं स्वतंत्र आहे. कोण कोणाला अडवणार नाही न कोणाला बाधक नाही आहे. म्हणून असं ते अधर्मद्रव्याचं स्वरूप कुठं आहे तर सांगितलं पूर्ण लोकाकाशामध्ये व्याप्त आहे. मग म्हणून तिथं एक अखंड आहे हे सांगितलं होतं ना. अधर्मद्रव्य कसं आहे? 3 लोकांमध्ये व्याप्त एकच अखंड अधर्मद्रव्य आहे. तर मला म्हणायचंय की ऊर्ध्व लोकांमध्ये जे देव आहेत, देवगतीचे जीव, त्यांना थांबणारं अधर्मद्रव्य कुठे आहे? तिथं आहे. तुमचं मनुष्य तिर्यंच्यांना थांबवणारं अधर्मद्रव्य तुमच्या जवळ आहे. आणि नरकामध्ये नारकी जीवांना थांबवण्यासाठी असणारं अधर्मद्रव्य ते तिथं आहे. मग अधर्मद्रव्य एक आहे का अनेक आहेत? एकच आहे. मग सगळ्यांना वेगळे वेगळे सांगायला ना तुम्ही. अखंड आहे ना. पण एक वेगवेगळं सांगताय ना तुम्ही. देवलोकातलं अधर्मद्रव्य देवलोकात, सुजाता काकी, नारकींचं अधर्मद्रव्य नारकींकडं, मनुष्य तिर्यंच्यांचं तिथं. एक अखंड असल्यामुळे जसं आकाश द्रव्य जिथपर्यंत आहे तोपर्यंत म्हणतो ना आकाश, बाहेरचं अलग आकाश, तसं हे प्रत्येकाचं एकच आहे धर्मद्रव्य अधर्मद्रव्य. मग ह्याच्यासाठी नरकातनं म्हटलं, ऊर्ध्व लोकात म्हटलं तर ऊर्ध्व लोकातनं म्हटलं. मग खंडित आहे का अखंडित आहे हेच विचारते. अखंडित आहे हो. मग तुम्ही भेद कसं सांगताय? हे ऊर्ध्व लोकातलं अधर्मद्रव्य, अधोलोकातलं अधर्मद्रव्य. तिथल्या नावावर
म्हणून तिथलं म्हटलं गेलं. पण बोलताना भेद होतोय हो. असं बोलताना भेद होतोय, वास्तविक भेद नाही. तेच कथन करताना फक्त भेद होतो, पण तिथं वास्तविक त्याच्यामध्ये भेद नाही. जसं आपण आकाशाचं पण बघितलं होतं, तुमचं घर ते माझं घर आहे का हो म्हणा. घुसणार बघा घरात. म्हणजे ते घराचं हे माझं घर तुझं घर म्हणता, म्हणजे आकाशाला भेद केला का नाही तुम्ही. मग पंचाध्यायीमध्ये त्यांनी उदाहरण दिलं ना, 2 मुनी बसले 2 झाडाखाली, मग त्या मुनींचं हे क्षेत्र आणि या मुनींचं हे क्षेत्र, असं भेद केला का नाही तुम्ही. मग आकाश तर एकच आहे, तिथं जागा तर एकच आहे अखंड, मग 2 वेगवेगळे का केले. तर सांगताना किंवा असं प्रत्येकाच्या विवक्षेने भेद होईल, पण वास्तविक त्या द्रव्यामध्ये काय भेद नाही. तसंच अधर्मद्रव्य सुद्धा 3 लोकांमध्ये संपूर्ण व्याप्त आहे, एकच आहे, पण तरी सुद्धा असं कथनाच्या अपेक्षेने भेद होतो. म्हणून नारकींना नरकामध्येच थांबवतं ते अधर्मद्रव्य. कसं देवांना देवलोकातच थांबवतं का. थांबवणारं नाहीये, थांबायचं असेल तर मदत करणारा आहे, बस एवढंच. मग मला एक काल जरासं एक अखंड एक लोकाकाश आहे म्हटल्यानंतर तिन्ही पण तिथंच आहेत ना. मग ते अखंड द्रव्य तर सगळीकडे असणार. कुठलं द्रव्य. धर्म अधर्म हे दोन्ही पण एकच आहे की, मग सगळीकडे संपूर्ण एकच आहे अखंड. फक्त सांगताना तुम्हाला असं भेद झाला तिथं, कारण असंख्यात प्रदेश सांगताय ना तुम्ही त्याचे. मग असंख्यात प्रदेश जे आहेत ते त्याच्यामध्ये राहणारे जे कोणी किंवा कोणाला सहकारी आहेत ना, ते मग जिथं कुठं आले त्या असंख्यात प्रदेशामध्ये जे काही ते जीव पुद्गल त्यांना तिथं ते सहकारी आहे असं म्हणलं गेलं. पण म्हणून त्याचे तुकडे करायला पाहिजेत असं नाही आहे. तुकडे केलं असं तर अनेक झाले असते अधर्मद्रव्य, असं तर नाही आहे. म्हणून काल आम्ही शेवटी लावलं की जे काय 2.5 द्वीपाच्या बाहेर काय आहे जीव पुद्गल आहे, त्यांच्या ठिकाणी सुद्धा थांबायसाठी मदत करणारं हे अधर्मद्रव्य आहे. तर त्याच्यावर थोडंसं चिंतन करा की पृथ्वी जल अग्नी वायू वनस्पती हे जे कोणी आहेत सगळीकडं, आता हे 2.5 द्वीप सोडा आणि बाकीच्या सगळीकडं जे कुठं काय आहेत ते जरासं लावलं होतं आम्ही बुद्धीने की 3 लोकांमध्ये या 5 एकेंद्रियापैकी कुठले जीव कुठं आहेत आणि त्यांच्या चलनामध्ये धर्मद्रव्य आणि थांबण्यामध्ये अधर्मद्रव्य मदत करतं. तर कसं करतं किंवा चालतात का. बाहेर फक्त मनुष्यच नाही, बाकीचे जीव आहेत की. मला एकेंद्रियांमध्ये सांगायचं फक्त तुम्हाला कुठले जीव तिथं आहेत आणि त्यांना चालतात का ते, आणि चालत असले तर चालायला धर्मद्रव्य मदत करतं हे मला दाखवायचं आहे, आणि थांबायला अधर्मद्रव्य. तुमची वेळ संपली आहे, चिंतन करा. म्हणजे आपण सगळीकडे जाऊन आलोय ह्याच्यासाठी चिंतन करायचं आहे. म्हणजे सगळं भोगून आलोय बघून आलोय पण तरी सुद्धा अजून इच्छा संपत नाही. म्हणून करा काय, आपल्या स्वतःमध्ये जायचं पुरुषार्थ करा. आता बाहेर कुठं आपल्याला जायचं नाही. बरोबर. म्हणून स्वभावाची साधना केलं तर निर्विकल्पता आहे. जेवढं बाहेर जाणार तेवढं विकल्प आहे. बरोबर. म्हणजे आपला उपयोग पराकडे गेला किंवा तो परात जाणारा उपयोग आपण भोगला, निर्माल्य झालं का. बर. जाणा ओम. आम्ही सदा सदैव जाणणारा मात्र आहे. माझी वस्तू माझ्यामध्येच आहे जाणीव करा. माझा आनंद माझे अनंत गुण माझ्यामध्येच आहेत. परवस्तू माझ्यामध्ये नाही, माझी वस्तू परात जात नाही. सर्व पराला मी हा जाणणारा ज्ञाता द्रष्टा जीव आहे. निर्विकल्प स्वरूपोऽहम् एकोऽहम्. ओम
विसर्जन. नमो